या शिंदेच्या शिवसेनेच्या प्रचाराच्या पोस्टरवर सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा फोटो दिसलेला आहे। एकनाथ शिंदेंसह सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा फोटो आहे। अंबादास दानवेंकडून फोटो पोस्ट करत एकनाथ शिंदेंवर निशाणा साधण्यात आलाय। दिल्लीश्वरांच्या भीतीनं बाळासाहेबांचे विचार खुंटीला टांगले। उमरगा नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसची युती झाली आहे। अंबादास दानवे यांनी नेमकी काय एक्सपोज केले आपण ते पाहूया। काँग्रेस नको म्हणून छाती बडवत सूरत, गुवाहाटी, गोवा असा पळपुटा प्रवास केला आणि नाकानं वांग सोडलं। आता घ्या कट प्रमुख एकनाथ शिंदे, सोनिया गांधी, राहुल गांधी एकाच बॅनरवर, तेही धनुष्यबाण चिन्हासह। थोडक्यात दिल्लीश्वरांच्या भीतीनं बाळासाहेबांचे विचार खुंटीला टांगले आहेत अशी एक्सपोस्ट ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले। शिंदेच्या शिवसेनेवर त्यांनी निशाणा साधले। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। संदीप, खरं तर शिंदेच्या शिवसेनेकडून काँग्रेसवर होणारी टीका, आक्रमक हिंदुत्वाची भूमिका आणि त्यानंतर हे पोस्टर जे समोर आले, विरोधाभासी भूमिका आहेत दोन्ही। अगदी बरोबर आहे विक्रांत, हे पोस्टर खरं तर सध्या चर्चेचं ठरलेलं आहे। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर होतात, स्थानिक नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये होतात। ही सगळी खरं तर राजकीय नेते वारंवार माध्यमांसमोर सांगतायत। आणि धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा नगर परिषदेची जी निवडणूक आता जाहीर झाली आहे, त्यामध्ये शिवसेना, काँग्रेस, लहुजी शक्ती सेना, रयत क्रांती संघटना आणि मित्रपक्ष असं जे एक पॅनल आहे, शहर विकास पॅनल जे तयार करण्यात आलेलं आहे, त्यातलं प्रभाग क्रमांक 2 चे अधिकृत एक उमेदवार आहेत, त्यांचं हे खरं तर पोस्टर आहे। आणि या पोस्टरवर जर पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे, त्याचबरोबर आनंद दिघेंचा देखील फोटो आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं, या पोस्टरवर मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांचा देखील फोटो आहे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचाही फोटो आहे आणि राहुल गांधी आणि सपकाळ यांच्या फोटोच्या मध्ये प्रताप सरनाईक यांचा देखील फोटो आहे, जे मंत्री आहेत सध्या शिवसेनेचे। संदीप, तुम्हाला थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर जोडल्या गेलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। किशोरीताई, हे पोस्टर अंबादास दानवेंनी पोस्ट केलंय। एकनाथ शिंदे आहेत, त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, बाळासाहेब आहेत, सोबतच काँग्रेसचे नेते राहुल गांधी आहेत, मल्लिकार्जुन खरगे आहेत, सोनिया गांधी आहेत, हे सगळे एका पोस्टरवर पाहायला मिळतात। काय आपली प्रतिक्रिया या संदर्भात? काय असणार, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण काही कोरडे पाषाण। दुसरं म्हणजे प्रचंड काँग्रेसचा राग आहे असं दाखवून आम्हाला म्हणणं, मी घाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवला आणि मी घेऊन गेलो, म्हणजे हे सगळे जेवढे कोण सांगणार आहे ते किती खोटं बोलताय स्वतःच्या राजकारणासाठी, तो उघड उघड दिसतंय। शिंदेच्या शिवसेनेची ही विरोधाभासी भूमिका आहे असं वाटतं। एकीकडे काँग्रेसवर टीका करायची, प्रखर हिंदुत्व मांडायचं, दुसरीकडे काँग्रेस सोबत एका निवडणुकीमध्ये हात मिळवायचा आणि सोबत एकत्र फोटो सुद्धा पोस्टरवर छापायचे। त्यांनी पेपर स्वतः काय केलं, कोणी म्हणजे शिंदे असतील, भाजप असतील, ते बरोबर आहे। आज आम्हाला पण एक ट्विट आलंय, कोणीतरी कोणाची तरी भाची, कोणाचा तरी मुलगी असं लग्न केली आहे, त्यांनी ती लावून दिली आहे। आमचं म्हणणं, आमचं याच्यावर कसलंच ऑब्जेक्शन नाही, कोणी कोणावर लग्न करावं, कोणी कोणावर काही बोलावं, चालावं, मतांच्या ह्याच्यामध्ये आम्हाला पक्षाला हे फक्त आणि फक्त मुस्लिम हासिनी आहे ते काय दाखवण्याचा प्रयत्न आहे, तो चुकीचा आहे। बरं किशोरीताई, तुम्हाला थोडंसं थांबवतो, तुम्ही कृपया जोडलेला राहा। आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे अरुण सावंत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय या संदर्भात ते जाणून घेऊया। अरुण सावंतजी, ठाकरेंची शिवसेना, किशोरीताई असं म्हणतायत की एकीकडे प्रखर हिंदुत्वाची भूमिका मांडायची, आम्ही काँग्रेस सोबत गेलो म्हणून टीका करायची, आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेंचं पोस्टर आलंय काँग्रेसच्या नेत्यांसोबतचं। हो, त्यात काही गैर काहीच नाही। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका चालू आहेत, त्यामधील काही म्हणजे आमचे विरोधी पक्ष सुद्धा आमच्या नेत्यांवरती विश्वास ठेवून आम्हाला येऊन मिळत आहेत आणि लोकल लेवलला या अशा प्रकारच्या युती होत असतात, तर त्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायची गरज नाही। त्याच्यामुळे आमच्या हिंदुत्वावरती किंवा आमच्या कार्यावरती संशय घेण्याचा प्रश्नच येत नाही। अंबादास दानवे यांनी
जे काही हे जे काही ट्विट केलेलं आहे त्यांच्याकडे आता कुठल्याही प्रकारचं काम उरलेलं नाहीये. एकनाथ शिंदे यांना गटप्रमुख म्हणणाऱ्यांकडे काम उरलं नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या रिकाम्या डोक्यामध्ये अशा प्रकारचे नाना प्रकारचे निरुपयोगी विचार येत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे, मराठी जनरक्षणाचे म्हणा किंवा प्रगतीचे, विकासाचे, मराठी अस्मितेचे या सगळ्या गोष्टींना जपण्याचा विचार हे श्री एकनाथ शिंदे यांनी खुंटीला नाही तर आसमंतात डौलाने फडकत ठेवलेला आहे आणि आयुष्यभर ते ठेवतील सुद्धा असा संपूर्ण विश्वास या महाराष्ट्रातील जनतेला आहे. तेव्हा हे जे काही आरोप करत आहेत आणि जे काही पोस्टर दाखवत आहेत ना, या पोस्टरला जनता भीक सुद्धा घालत नाही. बरं नाही बरोबर, अगदी भीक नाही घालणार, पण जनतेला पैसे देऊन विकत कसे घेणार हे तुम्ही नाही सांगत आहात. समजलं ना? हे किशोरीताई हे आता जुनं झालं, तुमचे हे आरोप जुने झाले. जनता हे तुमच्या आता आरोप जनतेला कळलेत तुमचे. रोज रोज तेच गाणं, रोज रोज तेच रडगाणं, हे आता बंद करा. म्हणजे तुम्ही वाटतेल कसे पैसे वाटायचे, वाटतेल ते खोटं बोलायचं, काही बोलताय काही. हे रोजचं रडगाणं बंद करा आता किशोरीताई. शिस्त आहे की नाही? काही बोलता. तुमच्या नेत्यांना काही शिस्त आहे ते जरा जाऊन विचारा त्यांना. जनता भिकारी आहे वर जाऊन त्यांना विचारत तुम्ही. असं वाटतंय तुम्हाला जनता भिकारी आहे म्हणून काही करता, असंही बोलता. तुमच्यासारख्या भ्रष्टाचारी माणसांकडून आम्हाला शिकायला नको किशोरीताई. हे बरोबर नाही. तुमच्यासारख्या भ्रष्टाचारी माणसांनी हे आम्हाला डोस पाजू नयेत. किशोरीताई तुमच्या पक्षाला भ्रष्टाचारी म्हणतायत अरुण सावंत. तुमच्या अरे बुडा खाली पुरा भ्रष्टाचार बसलाय आणि म्हणून तुम्ही कोणाच्या वलसणीला जाऊन बसलात. हे तुम्ही सांगता का खिचडी? अख्खी महाराष्ट्राची जनता आणि मुंबईची जनता तुम्हाला खिचडीबद्दल पूर्णपणे ओळखते. मी बोलत नाही जास्त काही. आमचं तोंड उघडू नका. अरे नीट ऐक, अरे कान उघडून ऐक. तोंड उघडू नका तुम्ही. तुमच्यात दम आहे ना तर आत्ताही कारवाई करा. तुमच्यात दम आहे, माझ्यावर कारवाई करा. मी तर तुम्हाला खुला चॅलेंज देते. तुम्ही हात जोडून येता मग तुम्ही. कधी कशाला खोटं बोलताय? कोणाकडे कधीच गेली नाही. माझे काय होते ना, तुम्ही जे काय ओळखते काय जनता ओळखते. मुंबईची जनता कोविड काळामध्ये तुम्ही काय काय केलं हे सर्व ओळखते. लोकांना घेऊन बसलात, शहाणपणी शिकवता काय? बरं थोडं पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे येऊया. या पोस्टरच्या अनुषंगानं किशोरीताई अरुण सावंत असं म्हणतात की ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडे काही काम नाही म्हणून अशा कुरापती काढायच्या चालल्यात. मला यांच्याबरोबर बोलायचंच नाही, कारण इतके निलाजरे झालेत, काही बोलतात. भ्रष्टाचार झाला असं तुम्हाला वाटतंय ना महापालिकेत? तुमच्या खाण्याचं लुटून काढली. लगेच घाबरल्या. तुम्ही आता करा ना, कशाला करताय वलगडा फालतू? किशोरीताई तुम्ही घाबरलात म्हणून बोलायचं नाही असं म्हणताय, असं अरुण सावंत म्हणतायत. चला तुम्ही ना आग लावू नका पुढारी. पण मी घाबरणारी बाई नाही, यांच्यासारखे पळून नाही गेलीये. तुम्ही कशाला नको ते सांगताय? मी घाबरली कशाला? किशोरीताई आग नाही लावत आहे, ते जे म्हणाले ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. हो मी नाही घाबरलीये. मी तुम्हाला तेच सांगते. तुम्हाला वाटतं का तुम्ही तर त्या वेळेपासून माझ्या बरोबर आहात, बघत होता. असं नाही होत. काही बोलायचं आणि रेटून न्यायचं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तुमचे नेते घरातून बाहेर सुद्धा पडायला मागत नाहीत, एवढे घाबरलेले आहेत ते. बरं किशोरी पेडणेकर यांच्याशी आपण बोलत होतो आणि अरुण सावंत शिंदेच्या शिवसेनेचे नेते आपल्यासोबत होते, प्रवक्ते आपल्यासोबत होते. हे पोस्टर जे अंबादास दानवेंनी सोशल मीडियावर शेअर केलेलं आहे आणि त्या पोस्टरमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत काँग्रेसच्या नेत्यांचा सुद्धा फोटो आहे. त्यावरून खरं तर किशोरी पेडणेकर आणि अरुण सावंत या दोघांनी एकमेकांच्या पक्षांवर आरोप केलेले आहेत. हे पोस्टर आत्ताच्या क्षणाला आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. एकनाथ शिंदे आहेत, त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, बाळासाहेब ठाकरे आहेत, आनंद दिघे आहेत आणि सोबत काँग्रेसचे नेते आहेत. राहुल गांधी आहेत, सोनिया गांधी आहेत, मल्लिकार्जुन खरगे आहेत, हर्षवर्धन सपकाळ आहेत. असं हे पोस्टर अंबादास दानवेंनी सोशल मीडियावर शेअर केलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत. संदीप. अगदी विक्रांत, शिवसेनेच्या या दोन्ही नेत्यांची वादावादी आपण पाहिली, पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांनी देखील ती पाहिली. आरोप प्रत्यारोप केले जात आहेत, पण हे एक पोस्टर आहे असं म्हणता येणार नाही. अशा अनेक पद्धतीच्या युत्या आणि आघाड्या ज्या आहेत त्या संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळतात विक्रांत. महायुतीतले पक्ष असतील किंवा महाविकास आघाडीतले पक्ष असतील, म्हणजे शरद पवारांनी तर थेट सांगितलं होतं की भाजप सोडून कुणाशी युती करा. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं अगदी अजित पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल या पक्षांशी देखील युती केलेली आहे. तर दुसरीकडे आपल्याला माहिती आहे की दोन्ही शिवसेना बऱ्याच ठिकाणी एकत्र राहिलेल्या आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस देखील एकत्र राहिला आहे. मात्र
ही एक वेगळी युती किंवा आघाडी म्हणता येईल की एकनाथ शिंदेची शिवसेना आणि काँग्रेस हे एकत्र राहिले तर त्यातच त्या पोस्टरवर नेत्यांचे सगळे फोटो असल्यामुळं ही सध्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळते. आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. पण मी सांगितल्याप्रमाणे स्थानिक वरची ही निवडणूक असते. नगरपालिका असेल, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकेच्या निवडणुका काही प्रमाणामध्ये शहरी स्तरावर असल्यामुळे त्या पक्षीय स्तरावर लढवल्या जात असतील. मात्र ग्रामीण भागाशी कनेक्टेड या सगळ्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्यामध्ये स्थानिक मुद्दे हे चर्चेत असतात आणि स्थानिक नेते, पदाधिकारी त्यांच्यावर ही सगळी निवडणूक खरं तर अवलंबून असते. त्यामुळे ही एक प्रकारची धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक युती झालेली असं म्हणता येईल. आणि संपूर्ण आघाडी ही काही फक्त शिवसेना आणि काँग्रेसची नाही तर त्यामध्ये लहुजी शक्ती सेना आहे, रयत क्रांती संघटना आहे, त्याचबरोबर या सगळ्यांनी एकत्र येऊन मित्र शहर विकास आघाडी पॅनल जे आहे ते तयार केलंय. त्यामुळं हे पोस्टर जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतंय ज्यावर काँग्रेस आणि शिवसेनेतल्या नेत्यांचे फोटो आहेत. विक्रांत. बरं, धन्यवाद संदीप दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.